जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी सत्शिष्याची लक्षणं सांगितलेली आहेत. मुख्य सत्शिष्याचे लक्षण: सद्गुरुवचने विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, तयासीचा सावे श्रीराम. ज्या अर्थी सद्गुरूने हे सांगितलेलं आहे त्या अर्थी ते बरोबर आहे आणि ते माझ्या कल्याणात आहे. तुम्ही असं कसं म्हणालात? सद्गुरूलाच प्रश्न. सद्गुरू ज्या अर्थी म्हटले त्या अर्थी बरोबर आहेत. सद्गुरुवचन तोची वेदांत, सद्गुरुवचन तोची सिद्धांत, सद्गुरुवचन तोची धादांत प्रत्यक्ष आता. गोंदवलेकर महाराज किती सुंदर वचन आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, माझा पहिला शब्द जो ऐकतो त्याला मी सगळं काही देतो. पण महाराजांनी पुढे खंत व्यक्त केली आहे, लोक माझ्याकडे येतात आणि रिकाम्या हाताने जातात, याचंच मला वाईट वाटतं. कारण आम्ही दुकान टाकलंय केशर कस्तुरीचं, गिऱ्हाईक सगळं हिंगमिऱ्याचं. कोणी केशर कस्तुरी मागतच नाही. संसारातल्या अडचणी, संसारातले प्रॉब्लेम, भगवंत हवा आहे असं कोणी म्हणत नाही. सत्शिष्य जो आहे त्याच्या मनामध्ये भगवंताची तीव्र तहान आहे. म्हणून समर्थांनी एक सुंदर चतुसूत्री या ठिकाणी सांगितलेली आहे. सद्गुरू, सत्शिष्य, सत्शास्त्र आणि सत्संग किंवा साधन, या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. सद्गुरू याचा अर्थ उत्तम बीज, सत्शिष्य याचा अर्थ उत्तम जमीन, सत्शास्त्र याचा अर्थ योग्य वेळी पडलेला पाऊस, आणि साधन किंवा सत्संग याचा अर्थ त्या शेताला असलेलं कुंपण. समर्थ म्हणतात, या 4पैकी एक जरी कमी असलं तरी वाया जाणार. जमीन खूप चांगली आहे पण बी किडक आहे. बी खूप चांगलं आहे पण जमीन खडकाळ आहे. जमीन सुपीक आहे, बी चांगलं आहे, पेरणी झालेली आहे, पण पावसोबा पडले नाहीत, पाणी मिळालं नाही, बी जळून जाणार. जमीन सुपीक आहे, बी चांगला आहे, पाऊस वेळेवरती पडलेला आहे, अंकुरसुद्धा फुटलेला आहे, पालवीसुद्धा फुटलेली आहे, पानं आलेली आहेत, पण कुंपण नसल्यामुळे शिळी आली आणि तिने खाऊन टाकलं. कुंपण याचा अर्थ साधन, सत्संग. साधना नसल्यामुळे थोडं काही प्राप्त झालं आणि प्राप्त झाल्या झाल्या त्याचा अहंकार वाढला. मी झालो, मी पोचलो, जितामया. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं आहे, म्हणून व्युत्पत्ती अवघी विसरीजे, थोरपणा अवघे सांडीजे, जगी धाकुटा होईजे, तया जवळीक माझी. मी झालो म्हणे तो काहीच नेणे. 4ही गोष्टींची आवश्यकता आहे. सद्गुरू असले पाहिजेत, सत्शिष्य असला पाहिजे, साधन प्रत्यक्ष असलं पाहिजे, आणि साधन कशाच्या आधारे करत आहे, कुठला तरी एक प्रमाणभूत सद्ग्रंथ असला पाहिजे की तो ग्रंथ रोज वाचतो आहे आणि त्या ग्रंथावर हुकूम साधन चाललेलं आहे. हे 4 जर एकत्रित असतील तर त्या ठिकाणी अध्यात्मविद्या जी आहे ती फळाला येते. आणि म्हणून सत्शिष्य जो आहे त्या सत्शिष्याचं पहिली गोष्ट गुरुच्या वचनावरती पूर्ण विश्वास. शिष्य पाहिजे अतिधीर, शिष्य पाहिजे अतिउदार, शिष्य पाहिजे तत्पर, परमार्थ विषयी श्रीराम. धीर असला पाहिजे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे निववावे. अनेकदा असं होतं, तुम्ही परमार्थामध्ये पडलात की एकाकी पडण्याची खूप शक्यता असते. सगळेजण हॉटेलमध्ये जात असता, तुम्ही हॉटेलिंग बंद करता. सगळेजण सिनेमे पाहत असता, तुम्ही सिनेमे पाहायचं बंद करता. सगळेजण सिगरेट बिगरेट होत असतात, मजा करत असतात, गप्पा टप्पा मारत असतात, मॅचेस पाहत असतात, तासनतास निंदा नालस्ती चालू असते, तुम्ही या सगळ्यातनं बाजूला होता. अशा वेळेला तुम्ही एकाकी पडण्याची शक्यता असते. आमचे शिवाजीराव भोसले म्हणून सर जे आहेत
त्यांना फलटणला सगळेजण काय चिडवत होते, भटाळलाय म्हटले, बाकी काही नाही म्हटले, कामात न गेला. ते कॉलेजला जायचे, ते कधीही गावातनं कॉलेजला गेले नाहीत. गावातनं जर कॉलेजला गेलं तर 10 मिनिटात जाता येत होतं, आणि गावाबाहेरनं कॉलेजला गेलं तर 50 मिनटं लागायचे, 45 ते 50 मिनटं. आमचे सर गावाबाहेरनं द्यायचे. गावाशी संबंधच नको. छत्री घेऊन आपले संथपणे पावलं टाकत टाकत त्यांचं जाताना 50 मिनटं, येताना 50 मिनटं, तेवढं जे चालणं व्हायचं त्यात त्यांचा सगळा चालण्याचा व्यायाम व्हायचा. पण गावातनं कधी गेले नाहीत. ज्या माणसाला अशा प्रकारचं जीवन स्वीकारायचं असतं त्याला थोडासा लोकापास स्वीकारावा लागतो. पहिल्यांदा लोकांनी खूप नावं ठेवली, विरोध केला, यांना काढा प्राचार्य पदावरनं म्हणून झालं, इथपर्यंत गोष्टी घडल्या. हळूहळू सगळा विरोध जो आहे तो मावळत गेला. आता ह्या सगळ्यासाठी साधकाकडे धैर्य असलं पाहिजे. आपण एकाकी पडू, लोक आपल्याला नावं ठेवतील, मग लगेच माणसं काय करतात, ॲडजस्ट करायला सुरुवात करतात. काही नाही, आठवड्यात नाही तर हॉटेलला जायला काही हरकत नाही, आपण रोज रोज जातो का? आणि मन जे आहे तितकं बेईमान आहे, ते बरोबर विषय कसे माणसाने सेवन करावेत याचं तत्वज्ञान बरोबर तयार करतं. मग हळूहळू मनुष्य घसरत जातो, मग ॲडजस्टमेंट हेच लाईफ होऊन जातं. अशा मनुष्याचं जीवन उकडलेल्या रताळ्यासारखं पूर्ण पिचपिचीत होऊन जातं. काय त्याच्यात टफनेस असत नाही, सगळं श्यामळ, याच्याशी ॲडजस्ट, त्याच्याशी ॲडजस्ट, याला हो त्याला हो, सगळ्यांच्या होला होलावत बसले, प्राप्त काहीच झालं नाही, आहे तिथंच. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, उदारमतवादाने अनेकदा आपली श्रद्धा खूप पातळ होण्याची शक्यता आहे. आणि इतकी पातळ की कुठे श्रद्धा नाही इतकी पातळ. कुठेतरी स्टॉन्च माणसाने असावं लागतं, एक ठामपणा असावा लागतो. सगळ्या ठिकाणी जा, पण एक आत कुठेतरी ठाकूर म्हणजे ठाकूर, समर्थ म्हणजे समर्थ, विवेकानंद, एक कुठलं तरी आपलं आराध्य दैवत जे आहे त्यात पक्का असलं पाहिजे. ते सगळीकडे दिसू द्या. पण सगळं थोडं थोडं करतो आहे आणि प्रत्यक्षात कुठेच निष्ठा नाही आहे, असं होता कामा नये. म्हणून शिष्य जो आहे तो शिष्य अत्यंत धीराचा, परोपकारी, निर्मत्सरी, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. शिष्य परोपकारी असला पाहिजे. याचा अर्थ तो एकांतिक असून चालणार नाही, त्याला लोकांच्या बद्दल प्रेम असलं पाहिजे. वैराग्यामुळे जगाशी संबंध तोडणे आणि तुसडेपणामुळे संबंध तोडणे यात फार फरक आहे. परवा मी सांगितलं, सगळा संसार मिथ्या आहे, कशात काही अर्थ नाही आहे. ज्यांना भांडायची सवय आहे ना त्यांना हे तत्वज्ञान फार लवकर पटण्याची शक्यता आहे. खरं बरोबर सांगितलं त्याने, सगळे इतके घरातले वाईट माणसं आहेत, इतका त्रास देतात, विचारू नका. म्हणजे खूप शक्यता आहे की वैराग्याच्या नावाखाली द्वेष वाढण्याची शक्यता आहे, वैराग्याच्या नावाखाली मत्सर वाढण्याची शक्यता आहे. असा साधक कधीही प्रगती करू शकणार नाही. म्हणून शिष्य असावा निर्मत्सरी, शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा, पुण्यशीळ, त्याचे संस्कार चांगले असले पाहिजेत. तो धारिष्ट्याचा असला पाहिजे, तो दृढव्रताचा असला पाहिजे, नाही तर आरंभी शूरा. समर्थानेच म्हटले, निरूपणे हे सदवृत्ती होते, थळ त्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझविण रामा मदकंठवे ना. तेवढा पुरता सगळं बरं वाटतं. पहिले काही दिवस व्यवस्थित नियमितपणे केलं जातं, पुन्हा पहिल्या पदावरती पुन्हा जुने संस्कार. अवघड आहे. आज स्वतःशी संघर्ष करत राहणं. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जुन्या सवयी टाकायच्या, नवी सवयी लावून घ्यायच्या, जुन्या ओळखी टाकायच्या, नव्या ओळखी जडवून घ्यायच्या, नवे संस्कार दृढ करायचे. एक फार मोठा संघर्ष, एक फार मोठ्या दिव्यातनं जावं लागतं. इतकं ते साधं आणि सोपं नाही आहे. मग त्या बाबतीत शिष्य जो आहे धारिष्ट्यवान असला पाहिजे. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र, सर्व गुणे श्रीराम. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी, संतप्त देई श्रीराम. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोचे अधिकारी झाला परमार्थ विषयी श्रीराम. जया संसाराचा त्रास
तयासी तूपदे विश्वास, विश्वास बळे दृढकास, धरली सद्गुरूची श्रीराम. अनेकदा असं होतं, अनुकूलता असली की कशाचंच महत्त्व कळत नाही. म्हणून शिष्य नसावा गर्भसुखी, याचे दोन अर्थ होतात. शिष्य नसावा गर्भसुखी याचा अर्थ पुन्हा गर्भावस्थेमध्ये यावं आणि पुन्हा जन्म घ्यावा अशी इच्छा असलेला नसावा. आणि दुसरा अर्थ, शिष्य हा फार श्रीमंत नसावा. खूप बॉर्न विथ गोल्डन स्पून असला की शिष्याला सद्गुरूबद्दलची निष्ठा ठेवणं जरा कठीण जातं. एखादे शिवाजी महाराज असतात की जे समर्थ रामदासांच्या भेटीला येतात. एखादा गोपालकृष्ण असतो की राजघराण्यातला असतो, पण युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये उष्ट्या पत्राळी उचलायचं कामसुद्धा करायला तयार असतो. एक्सेप्शनल असतात. अनेकदा असं होतं की खूप पैसा जवळ असला की हलकी सलकी कामं करणं जे आहे असं तर ते गडी करतील, आपल्याला कशाला करायचं. शिष्य नसावा गर्भसुखी. अनेकदा असं होतं, फार श्रीमंतन पैशाला असला की तो या अशी सेवा बिवा करू शकणार नाही. तो म्हणाल मठाची बाकीच्या गोष्टी मी करीन, आर्थिक दान देईन, सेवा जमणार नाही. शिष्य जर सामान्य कुटुंबातला असला तर तनाने, मनाने आणि धनाने सगळ्या गोष्टींनी झिजायला तयार होईल. शिष्या पाहिजे स्वतंत्र. शिष्या असावा संसार दुःखी म्हटलेलं आहे. कुंतीनं भगवंताला सांगितलं की भगवंता मला दुःखात ठेव. आता दुःखात ठेव हे काय मागणं आहे का? सगळ्यांची धडपड कशासाठी चाललेली आहे? सुखासाठी. आम्हाला सुख पाहिजे. आणि कुंती भगवंताला म्हणते की मला तू सतत संकट दे, सतत अडीअडचणी निर्माण करू दे. भगवंताने विचारले तू काय मागतेय? तेव्हा कुंतीने सांगितलं जर सतत संकट आली तर मला तुझी आठवण राहील. अनुकूलतेमध्ये भगवंताची आठवण राहत नाही. प्रतिकूलता आली म्हणजे भगवंताची आठवण होते. समर्थांचा सिद्धांत आहे, जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुःखवला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. सगळी अनुकूलता असली ना की माणसामध्ये सेल्फ मेडची कल्पना फार असते. मी केलेलं आहे, माझ्यामुळे झालेलं आहे, माझ्या पैशामुळे हे सगळं मी केलेलं आहे. महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत, त्यांच्याकडे आम्ही दासबोधासाठी कागद मागायला गेलो होतो. मी सांगतो 1972 सालची गोष्ट आहे. हा सार्थ दासबोध छापायचा होता बेलसरांचा, पहिली आवृत्ती काढायची होती. 1973 सालची गोष्ट आहे. आणि दिनकरबा बिवलकर, अण्णाभाऊ कालगावकर यांच्याबरोबर मी त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा अण्णाभाऊ कालगावकर त्यांना म्हणाले की परमेश्वराच्या कृपेने तुमचा व्यवसाय चांगला चाललेला आहे आणि बरेच चांगले पैसे तुम्हाला मिळतात, तर तुम्ही आमच्या दासबोधाच्या कागदासाठी तुम्ही काहीतरी आम्हाला द्या. त्या उद्योगपतीने सांगितलं माझा व्यवसाय परमेश्वराच्या कृपेने अजिबात चाललेला नाही, हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका म्हटले. मी कष्ट करतो, माझी मेहनत आहे, म्हणून हा व्यवसाय व्यवस्थित चाललेला आहे. मी सेल्फ मेड आहे म्हटले. मला ईश्वर कृपा आणि गुरुकृपा यावर माझा अजिबात विश्वास नाही. खूप संपत्ती असली की माणसाला तर कोण परमेश्वर, कसली मदत, कसलं गुरु, कसला शिष्य, मीच सगळं काही आहे. त्या हिरण्यकशिपूचं तसं झालं ना. कुठलं रामाचं नाव घेतो तू, कुठला वासुदेव काढलाय, कुठला नारायण काढलाय, मीच परमेश्वर आहे, दुसऱ्या कुठल्या देवाचं नाव घ्यायचं नाही, माझं नाव घेत जा. खूप अनुकूलता असली, खूप सत्ता असली, खूप संपत्ती असली की श्रद्धा ठेवणं जे आहे ते अवघड जातं. आणि म्हणून तो सामान्य कुळातला असला पाहिजे. आणि असा जो शिष्य आहे तो शिष्य त्या सद्गुरूला प्रत्यक्ष देव मानतो. म्हणून तो पुढे समर्थाने म्हटलेलं आहे, सद्गुरूहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे श्रीराम. सद्गुरु स्वरूपते संत आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैसे उरेल सामर्थ्य हरिहरांचे श्रीराम. म्हणून देवापेक्षा गुरु थोर आहे. कबीराने गुंता सोडवलाय, गुरु गोविंद दोनों खडे, किसको लागत पाव, भला हरी गुरु देवकी. गुरुला एवढ्यासाठी आधी वंदन करायचं की गुरुमुळे देव प्राप्त होणार आहे. देवाची प्राप्ती सद्गुरूमुळे होणार असल्यामुळे देव आणि सद्गुरू यात एक निवडायची पाळी आली तर आधी सद्गुरू आणि मग देव. म्हणून नामदेवांना ज्ञानेश्वरांना प्रायोरिटी द्यावी लागली आणि पांडुरंगाला सोडावं लागलं.
पांडुरंग का ज्ञानेश्वर? अहो ज्ञानेश्वर महाराजात मूर्तिवंत पांडुरंग आलेले आहेत. आता पांडुरंग जर ज्ञानदेवांच्या रूपाने आलेले आहेत तर त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जायचं का पंढरपुरातल्या पूजेमध्ये अडकायचं? शेवटी मुक्ताबाईने ते कच्चं मडकं ठरवलं, ते कच्चं मडकं रिपेअर केलं आणि त्याच्यानंतर नामदेव जे आहेत ते ज्ञानेश्वर महाराजांबरोबर सगळीकडे तीर्थयात्रेला गेले. मग त्यांना सगळीकडेच पांडुरंग दिसायला लागला. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, हे ध्यान विठ्ठल, ते ध्यान विठ्ठल, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला. सगळीकडे विठ्ठल दिसायला लागला, व्यापकता आली. पण हे काम सद्गुरूच्या सहवासात होतं आणि त्यासाठी सत्शिष्य हा सद्गुरूच्या वचनावरती पूर्ण विश्वास ठेवणारा असला पाहिजे.